राज्यात एकीकडे आरक्षणावरून गोंधळ चाललेला असताना तर दुसरीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. तर बारामती हे राजकारणाचं केंद्रबिंदू आहे. तर बारामतीला राजकीय पंढरी म्हणून बी समजले जाते. त्या बारामती नगरपालिकेचे आरक्षण सोडत सुद्धा जाहीर झाले आहे. तर बारामतीतील मतदार आपल्या बरोबर आहेत. तर बारामतीतील मतदारांना आपण काही प्रश्न करणार आहोत. सर्वप्रथम बारामती नगरपालिकेची निवडणूक लागली आहे. 40 नगरसेवक आणि 41 नगराध्यक्ष. तर मतदार म्हणून तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतंय, अजितदादा जसं सकाळी 6 वाजल्यापासून काम करतात ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत, तसंच ह्याच्या पुढे बी आमच्या भागामध्ये नगरसेवक निवडत असताना दादाने आर्थिक परिस्थिती न बघता त्याच्या कामाची पद्धत बघून किंवा कामाला किती वेळ दिलते आणि जनतेचे कसे काम होतील असा एक नगरसेवक आम्हाला द्यावा दादांनी. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारणसाठी पडले आहे. सर्वसाधारण म्हणजे नेमकं काय? मतदार म्हणून तुम्हाला काय माहिती आहे का? सर्वसाधारण मतदार गट म्हणजे सर्वसाधारण ह्याच्यामध्ये कुणीही उभा राहू शकतं. म्हणजे त्याला कुठल्या जातीचा प्रश्न नसतो, धर्माचा प्रश्न नसतो. त्याच्यामध्ये त्या भागातला क्षेत्रातला नगरपालिका क्षेत्रातला कुठलाही मतदार त्याच्यामध्ये उभा राहू शकतो. ते आणि आमच्या बारामतीमध्ये झालंय काय माहिती आहे का, एका विशिष्ट प्रभागाचाच विशिष्ट जातीचाच आतापर्यंत नगराध्यक्ष होत आलेला आहे. आणि तसं पाहिलं गेलं तर हा बारामतीतल्या आमदारांना खासदारांना हे नवीन नाही. तुम्ही सगळे साखर कारखाने बघा, सगळ्या सहकारी संस्था बघा, सगळ्या बँका बघा, इथं एका विशिष्ट वर्गालाच प्रतिनिधित्व दिलं जातं, विशिष्ट वर्गालाच तिथं कामगार भरती केली जाते. आणि त्यामुळं बाकीचे जे समाज आहेत, जे बहुसंख्य आहे, त्यांचे मताचा जर टक्का जर बघितला तर 55% आसपास आहे. आणि SC ST तो एक 20% आसपास आहे. एवढे बहुसंख्याने मतदार असून सुद्धा हा ओबीसी समाजाला पूर्णपणे डावललं जातं बारामतीमध्ये आणि एका विशिष्ट प्रभागालाच प्रतिनिधित्व दिलं जातं. राज्यात जो मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा गोंधळ आहे त्याचा बारामती नगरपालिकेच्या मतावर काय परिणाम होईल का? काय सांगा? तसं म्हणायला गेलं तर मला तर वाटत नाही ह्याच्यावर परिणाम होईल म्हणून. पण ओबीसी मराठामध्ये जे संघर्ष चाललाय ते मला वाटतं हे कुठं तर थांबायला पाहिजे. आणि बारामतीत असं काही कधीच होणार नाही की जातीवाद तर, असं मला वाटतं. शिवशाहू आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जायचं असं उपमुख्यमंत्री अजित पवार दरवेळेस म्हणतात. मग ज्यांच्या मतांची टक्केवारी जास्त आहे बारामतीत त्यांना संधी नगराध्यक्ष पदासाठी मिळेल काय सांगा? आम्हाला तर वाटतंय बाबा की तेवढे कॅपेबल उमेदवार आहेत, पण आतापर्यंतचे जर स्थिर बघितले तर संधी देतील असं वाटत नाही, कारण का त्यांचं एकाच जातीवर जास्त प्रेम आहे. बारामतीचं टोटल मतदान 1,03,000च्या आसपास आहे. त्यात ओबीसी वर्ग मोठा आहे, SC ST आहे, ओपन आहे. तर ओबीसीला किती हिस्सा मिळेल काय सांगता येईल? आता जितकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी असं काशीरामजींनी म्हणलं होतं, महादेव जानकर साहेबांनी पण म्हणलं होतं. पण तसं बारामतीत दिसत नाही, कारण का ज्याचा जितका किस्सा गरम त्याला उमेदवारी असं हे बारामतीचं सूत्र आहे. नगराध्यक्षपद कोणाला मिळेल काय सांगाल? मला वाटतंय नगराध्यक्षपद पार्थ पवारलाच मिळेल असं मला वाटतंय. ठीक आहे, नक्कीच आहे. आपण बारामती मतदारांकडून हे जाणून घेतलं आहे की बारामती मतदारांच्या मनात काय आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार नेमका काय निर्णय घेणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे.